बाजूला जराशी ढिलाई झाल्यामुळं तेवढाच हरियाणाचा खेळाडू उडी मारून किंवा चपळाईनं आपल्या मुसंडी मारून पुन्हा आपल्या खेळाडू मैदानामध्ये जाताना पण या ठिकाणी तो असफल झालेला आहे आणि आंध्राच्या पकडीमध्ये येऊन आंध्र संघानं 1 गुण प्राप्त केलेला आहे. You are witnessing the exciting moments of the final match of 6th Beach Kabaddi National played at Kalangut Beach between Andhra Pradesh and Haryana. Haryana representing North Indian states as well as very good unproductive point given to Haryana being a limit cross of time spare for the raid. Again the raids from Haryana. As you witness the match played in Goa as a central place between North Indian states of Haryana and South Indians from Andhra Pradesh representing North Zone and South Zone at the finals at the midpoint of Goa. Yes, with a short break to cross the center line, raider misses and point score by Andhra. Very crucial moments you are observing at this final match of men's section of the 6th Beach Kabaddi Nationals 2013 played at Kalangut Beach. Since Goa is famous for beaches as a tourist place, now it's an effort and to promote the sports of Kabaddi through the media of organizing Beach Kabaddi Nationals. Point scored by Haryana by catching the raider. Timeout in favor of Haryana declaring by the officials. आपण या ठिकाणी पाहता आहात कबड्डी हार्ड कबड्डी आणि बीच कबड्डी या माध्यमातून आपण कबड्डीचा भारतीय खेळाशी असलेला संबंध आणि त्याची महत्त्व या ठिकाणी आपण पाहता आहात. टाइम आउट पिरियड संपलेला आहे. हरियाणा खेळाडू चढाईसाठी तयार. हरियाणाचा खेळाडू आंध्र प्रदेशच्या मैदानामध्ये चांगल्या खेळाचं प्रदर्शन, पुरेपूर फायदा घेऊन गुण प्राप्त करण्याची तयारी. मुसंडी मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपल्या बल आणि अनुभवाच्या शिदोरीवर चांगल्या प्रकारची चढाई करून एक प्रयत्न झालेला आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांनी निर्णय दिल्याशिवाय आणि हा गुण प्राप्त केलेला आहे. हरियाणा खेळाडूनं आपल्या खात्यामध्ये 1 गुण जोडलेला आहे. तुम्ही पाहता आंध्र प्रदेशचं खेळाडू चढाई करताना हरियाणाचे खेळाडू दिसपाक लहान दिसतात पण कौशल्य, ताकद आणि तकली यांचा पुरे उपयोग करून हरियाणाचे खेळाडू टीमवर्क जो असा तो टीमवर्क आपल्या मुखावेल्या खेळाडू कशा प्रकारे उपयोगी हाडू शकता हाचे एक ज्वलंत उदाहरण म्हळ्यार हरियाणाचा संघ. आणि या ठिकाणी आंध्राच्या ताकदवर प्लेयराक कशा प्रकारे धरतले हे काही क्षणांतूच आम्ही पळयतले. 1, 2 आणि 3 आणि टाइम आउट जाल्लो आसा. चढांचो टाइम काडल्यामुळे हरियाणा संघाक 1 गुण फावो जाल्लो आसा आणि हो आसा हाफ टायमाचो इशारो. हाफ time declared by officials at the final match in men's section played between Andhra Pradesh and Haryana. 6th Beach Kabaddi National organized by Goa Kabaddi Association in auspices of Amateur Kabaddi Federation of India, Sports Authority of Goa and Beach Kabaddi National Organizing Committee at this historical moment in Goa at Kalangut Beach on this very crucial and specific day 5/5/2013, that's 5th May 2013 at 9 to 9:30 p.m. in the evening. Is a Sunday, is a relaxing day. Hello. Andhra versus Haryana. Andhra 16 point and Haryana 19 point. हाफ टायमाचो स्कोर आता जायल्लो आसा. आंध्र प्रदेश 15 मिनटांच्या टायमान तांच्यांनी स्कोर केल्लो आसा 16 पॉइंट आणि हरियाणा संघान स्कोर केल्लो आसा 19 पॉइंट. आणि अशा प्रकारे हाफ टायमाचेर
हरियाणा संघ 3 गुणांनी आघाडीचेर आसा. 19 आणि 16 3 गुणांनी आघाडीचेर आसा. हरियाणा संघ दिसपाक बारीक दिसतात पूण काटसर खेळ करून बलाढ्य अशा आंध्र प्रदेश संघाचेर तांणी आतां तरी आघाडी मेळयल्ली आसा 3 गुणांची. फुडें पळोवया ही आघाडी कायम रावता की ताकदीच्या बळाचेर आंध्र प्रदेश संघ ही आघाडी पार करून फुडें स्कोर करता. हाफ टायम जाय पर्यंत या अंतिम क्षणांक हांगासर आमकां हाजीर आशिल्ले बाब दिलीप परुळेकर, टुरिझम मिनिस्टर साबाजी शेट्टी, डेप्युटी कलेक्टर हे भौमानीस ह्या ठिकाणी हाजीर आसात आणि त्यांच्या उपस्थितीन हो सामनो खेळलो वता. त्याच बरोबर ऑल इंडिया ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशनचे पदाधिकारी चांगल्या प्रकारचे हरियाणा पंजाब या संघाचे माजी खेळाडू प्रशिक्षक या माचीर आसात आणि यांच्या सर्व मानिसांच्या उपस्थितीन हो सामनो फुडें वता. काही खेळांतूच आमी तुमच्या मुखार हाफ टायमा उपरांत सुरू जाल्ल्या मेन सेक्शनच्या फायनल मॅचीन कोण जैतिवंत जातलो ह्याचो निहाळ तुमच्या पर्यंत पावयता. तुमी संडे रिलॅक्स मूड आसात, पिक्चर सिरियल आमकां सदींच पळोवपाक मेळटा, पूण बीच कबड्डी नॅशनलचो हो अंतीम सामनो तुमकां आयजूच पळोवपाक मेळटलो ई-टीव्हीच्या माध्यमातून. आणि तुमच्या मुखार घेवन येतात गोवा कबड्डी असोसिएशन आणि बीच कबड्डी चॅम्पियनशीप ऑर्गनायझींग कमिटी आणि जोड पालव आसा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आणि ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया. हाफ टायमा उपरांतलो खेळ सुरू जालेलो आसा आणि ही पहिली पकड आसा हरियाणा खेळाडू मार्फत आणि 1 गुण जोडिल्लो आसा हरियाणान आपल्या पंगडाक. आणि हो 5 नंबरचो हरियाणाचो खेळाडू हाफ टायमा भितर बऱ्याच पैकी पॉयंट स्कोर करिल्ले आसा त्यांनी. आणि आता पळोवया आंध्र प्रदेशचे संघ आपल्या ताकदीचेर आणि अनुभवाचेर जैतिवंत जातात की हरियाणाचे संघ आपल्या शिटुकाईचेर आणि फिजिकाचेर यत्न जोडतात. आणि हो बऱ्यापैकी यत्न जाल्लो आसा हरियाणा खेळाडू मार्फत आणि 2 गुण आपल्या पंगडाक जोडिल्ले आसा हरियाणाचे खेळाडू. आंध्र प्रदेश रेड मारपाक तैयार. आप देख रहे हैं छठी राष्ट्रीय बीच कबड्डी नेशनल प्रतियोगिता का ये फाइनल मैच जो खेला जा रहा है हरियाणा संघ के बीच में और आंध्र प्रदेश संघ के बीच में, जो अपने आप में एक उत्तर भारतीय और एक दक्षिण भारतीय के रूप में यहाँ पे भिड़ रहे हैं. और भिड़ने का स्थान है गोवा जो सेंट्रल प्लेस में है. देखना है चैंपियन ट्रॉफी उत्तर भारत में जाएगी या दक्षिण भारत में. आप इसका घर बैठे अनुमान ले सकते हैं अपने अपने अनुभव से. और आपके सामने ये पूरी कोशिश हुई है कि आप अपने घर बैठे फाइनल मैच का लाभ लें. गोवा कबड्डी एसोसिएशन की ओर से ये पूरा यत्न रहेगा कि आपको पूरा एक्साइटिंग मैच का प्रसारण दे. फिर से हरियाणा संघ की चढ़ाई. आंध्र प्रदेश टीम पूरी कोशिश में जुड़ी हुई ताकि हरियाणा के छोटे से बच्चों को पकड़ सके, लेकिन छोटा बच्चा कमज़ोर न समझना, इस मुहावरे से अपनी कामयाबी के ऊपर बहुत अच्छी कोशिश रेडर की और अपनी चपलता के कारण 1 गुण जुड़ाने में कामयाब हो गया हरियाणा संघ. और ये टाइम आउट का इशारा आंध्र प्रदेश के खाते में. इस प्रतियोगिता में 15 मिनट का खेल मध्यांतर से पूर्व और 5 मिनट के इंटरवल के बाद 15 मिनट का उत्तरार्ध खेल का समय. टाइम आउट का इशारा पूरा और टाइम आउट के बाद फिर से आंध्र प्रदेश की रेड. पूरी कोशिश में है आंध्र प्रदेश के खिलाड़ी ताकि पूरेपूर अपना बदला ले सके, लेकिन हरियाणा भी उतने कमज़ोर नहीं है और कामयाब हो गए रेडर को पकड़ने में. आप देख रहे हैं अच्छी कोशिश टीम एफर्ट्स में यहाँ पे खिलाड़ियों का प्रदर्शन, चाहे फिजिक में कम दिखाई दे लेकिन अकल और अनुभव से अपने खेल पर मजबूती से पकड़ पाए हैं हरियाणा संघ.
6व्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने गोव्यामध्ये कळंगूट बीचमध्ये संपन्न होत असलेला हा बीच कबड्डी राष्ट्रीय स्पर्धेचा अंतिम सामना हरियाणा आणि आंध्र प्रदेश या संघामधून मध्यांतर झालेला आहे. मध्यांतरला हरियाणा संघ 3 गुणांची आघाडी घेऊन कायम पुढे आहे. आता आपल्याला पाहावं लागणार की आणि या ठिकाणी वेळ संपन्न झाल्यामुळे रेडरला परत बोलवण्यात आलेला आहे आणि आंध्र प्रदेशच्या खात्याला 1 गुणाची प्राप्ती. टाईमआउटचा इशारा हरियाणा संघामार्फत. या ठिकाणी टाईमआउटचं एक महत्त्व आहे. खेळाडूंना उत्कृष्ट असा कानमंत्र देऊन विरुद्ध संघामध्ये जीत कशी आपण मिळवावी, विजय कसा मिळवावा यासाठी हा टाईमआउटचा पुरेपूर वापर प्रशिक्षक, व्यवस्थापक किंवा संघ प्रशिक्षक जे आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत. पुढील रणनीती काय असावी याचा पुरेपूर या ठिकाणी वापर झालेला आहे आणि कानमंत्र देऊन हरियाणाचे खेळाडू आंध्रच्या खेळाडूला टिपण्यासाठी तयार. तशाच प्रकारे आंध्रचा खेळाडू आपल्या ताकदीवर आणि चपळाईनं गुण टिपण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि या उत्कृष्ट अशा चौघांच्या सांघिक प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि हरियाणा संघाला 1 गुण प्राप्त झालेला आहे. आपण पाहता हा उत्कंठावर्धक अशा फायनल मॅचचं हे थेट प्रक्षेपण आपल्या घरोघरी आपल्याला मिळतं आहे ETVच्या आपल्या इन गोवा माध्यमातून आणि गोवा कबड्डी असोसिएशनच्या सहयोगानं आपला आजचा हा रविवार अतिशय आनंददायी आणि उत्कंठावर्धक उत्साहपूर्वक जाईल अशी आपल्या अपेक्षा. पुन्हा एकदा ताकदीच्या बळावर आंध्र प्रदेशनं रेडरला पकडलेला आहे आणि 1 गुणाची प्राप्ती झालेली आहे. यू आर वॉचिंग final match in men's section of the 6th beach kabaddi national played between Haryana and Andhra Pradesh at Kalangut beach. The half-time score was Andhra Pradesh 16 points and Haryana 19 points. Haryana leading by 3 points. Now as time proceeds and very good effort by Haryana players to push the loaded player of Andhra by the sideline and success in scoring 1 point for Haryana team. Haryana Raider in the opponent court tries to score the point. In this match, as a hard kabaddi, we have 7 players, 5 substitute, total team of 12. In beach kabaddi section, we have 6 players in a team, 4 on the ground field and 2 substitute, and here is the privilege for substitute and resubstitute so that expert players can take rest, recharge themselves and enter with a more energetic way to win the match. Now it's the Andhra player attacking for Haryana player and success in the raid by scoring a single point. 1 point added for Andhra team. Number 1 raider from Haryana entering Andhra field tries to score the point with his quickness and experience in playing back matches and reaching at the finals. As you know, Haryana and Kabaddi is a close relation for several years in hard Kabaddi, and so also now Andhra Pradesh players are very much charged, taking the maximum advantage of strength and stamina and scoring 1 point. Timeout called and by Haryana. Timeout is very important and useful for cheering the players and explaining the further techniques to be used in the rest of the play. Time is over. Raid starts by the Andhra number 2 player. Number 1 player Suresh from Andhra representing for beach kabaddi from their states, and here we have Haryana players fully charged with their experience and quickness and trying to reach, but a single effort, no team combination, and loses 1 point, and Andhra successful in scoring 1 point for their team. तुम्ही पाहता आहात इन गोवा TV माध्यमातून, चॅनल माध्यमातून या बीच कबड्डी राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण. हरियाणा खेळाडूची ही चढाई, आंध्र खेळाडू कोपरा तयार
कव्हर तयार आणि आपण आता लगेच पाहणार आणि बऱ्यापैकी प्रयत्न अपील आहे, पण प्रत्येक अपीलला साथ देईल की न देईल हे पंचांच्या निर्णयावर आहे आणि हे अपील यशस्वी झालेलं आहे हरियाणा खेळाडूचं आणि 1 गुण जोडलेला आहे हरियाणाच्या खेळाडूंच्या संघाला. पुन्हा 1 नंबर सुरेश आंध्र प्रदेश संघाचं प्रतिनिधित्व आणि बऱ्यापैकी प्रयत्न करून 1 गुण जोडलेला आहे आपल्या खात्याला. आंध्र प्रदेश संघाला 1 गुणाची पुष्टी. या ठिकाणी तुम्ही पळता 6व्या राष्ट्रीय बीच कबड्डी नॅशनलच्या फायनल मॅचीचे लाईव्ह टेलिकास्ट जे जावन आसा कलंगूट बीच असून आणि घर बसल्या आयचो आयतार तुमचो बऱ्यापैकी वचचो यासाठी घरोघरी तुमच्यापर्यंत पावयला इन गोवा TV माध्यमातून आणि गोवा कबड्डी असोसिएशन आणि बीच कबड्डी ऑर्गनायझिंग कमिटीच्या जोड पालवान आणि परत तांकां जोड पालव आसा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आणि एमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सौजन्यान हो तुमच्यापर्यंत घरोघरी पावयता अंतिम सामनो, ज्या ठिकाणी बसून तुमकां पळोवंक मेळटा, आनंद घेवंक मेळटा आणि ह्या अंतिम सामन्यांक बऱ्यापैकी टीम एफर्ट जाल्लो आसा आणि 1 पॉयंट स्कोर केल्लो आसा हरियाणा पंगडान. हरियाणा पंगड दिसपाक काटकसर बारीकशे खेळाडू दिसता. तायकांडो, कराटे अशा स्पोर्ट्स फिल्डातले प्लेयर कशे दिसता, पण ह्या कबड्डीच्या माचीचेर ते बऱ्यापैकी आपले कौशल्य खेळाडूचे कबड्डी खेळाचे कौशल्य हांगासर प्रदर्शित करीत आसात आणि आंध्र खेळाडू त्याच ताकदीचेर आपली ताकदपणाक लावन 1 गुण जोडपाक यत्न केल्लो आसा आणि विजयी जाल्ले आसा आंध्र प्रदेश टीम.